साहेब, केंद्र सरकारनं साखर कारखानदारीबाबतचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला. इथेनॉल निर्मितीवरची जी बंदी घातली होती ती हटवली गेली. एक तुम्ही साखर कारखानदार आणि मंत्री म्हणून नेमकं हे याकडे कसं बघताय? नाही, या निर्णयाचं मी स्वागत करतो. काही दिवसापूर्वी केंद्र शासनाच्या उपसमितीनं ज्यूस आणि सिरपपासून इथेनॉल निर्मितीला बंदी घातली होती आणि बी हेवी आणि सी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करावी असं धोरण ठेवलेलं होतं. त्या देशामध्ये 10% इथेनॉल मिसळण्याच्यासाठी फार मोठा प्रोग्राम केंद्र शासनाने आखलेला होता आणि फार मोठी गुंतवणूक आणि कर्ज ही कारखान्याने काढलेली होती. कारखाने फार मोठे संकटात होते. आता काल जो निर्णय झाला आहे त्याचं मी स्वागत करतो, पण तो अर्धा निर्णय झालेला आहे. 17 लाख टनापर्यंतच ते आता इथेनॉलला बंदी देणार आहेत. मला वाटतं यावर्षी किती साखर लागणार आहे देशात आणि आपण किती निर्मिती करणार त्याचा आढावा घेऊन मला वाटतं ही 100% बंदी जी 50% घातलेली आहे ती 100% करतील असा मला विश्वास आहे. आता आम्ही एक प्रस्ताव त्याला देत होतो, म्हणजे आमचे सगळे तज्ज्ञ लोक, की जी शेतपेय किंवा कॉर्पोरेट कंपन्या किंवा मिठाईवाले यांना फार मोठ्या प्रमाणात 70% साखर ही लागते, त्यांनी आयातीला त्याला परवानगी द्यावी आणि मग आपल्या देशात ही साखर पुरेल आणि महागही होणार नाही आणि मग इथेनॉल ही निर्मिती होईल, परकीय चलन वाचेल असा आमचा हे होता. परंतु केंद्र सरकारनं आता जो निर्णय घेतला तो स्वागत करूया आणि 100% करण्याबद्दल आम्ही प्रयत्न करत राहूया. कुणबीबाबतच्या ज्यांच्या नोंदी आढळणार नाहीत त्या अशा मराठ्यांसाठी एक विशेष कायदा करून सरकार आरक्षण मराठ्यांना देणार आहे अशा पद्धतीची माहिती बच्चूकडून, तसं काही सरकारकडून प्रयत्न? हे बघा, शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं आणि कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता यासाठी शासन जरूर ते प्रयत्न करेल आणि जरूर तर कायदा टिकणारं आरक्षण जे करायला लागेल ते निश्चितपणे शासन करेल. ठाकरे गटाचे नेते बडगुजर हे दाऊदशी संबंधित एका गुन्हेगाराच्या पार्टीमध्ये नाचल्याचा एक व्हिडिओ नितेश राणेंनी शेअर केला. त्यावरून आता आरोप प्रत्यारोप होत आहेत. भाजपचे मंत्री देखील त्याच्या लग्नामध्ये गेले होते अशा पद्धतीचे देखील आता आरोप होत आहेत. त्याची काही मी माहिती घेतली नाही. काल मी नागपूरला होतो, तिथून आलो आजऱ्याच्या प्रचारामध्ये. त्यामुळे बडगुजर खूप आहेत आणि काय हे मी काय काल माहिती घेतली नाही. मी माहिती घेऊन त्यावरून भुजबळ आणि जरांगे यांच्यामध्ये अजूनही वाद सुरू आहे. अगदी एकेरीवर येऊन ह्या दोघांमध्ये वाद सुरू आहे. कसं बघता, यामुळे सामाजिक सलोखा बिघडतो? नाही, यावेळेला अनेक वेळा मंत्रिमंडळात चर्चा झालेली आहे. वास्तविक हे वाद टाळले पाहिजे होते अशी भूमिका आम्ही अनेक वेळा भुजबळ साहेबांना बोलून दाखवली होती. तर भुजबळ साहेबांनी परवा भाषणामध्ये सांगितलं की बाबा मी 2 महिने गप्पच होतो, मी काही त्याच्यावर प्रतिक्रिया केली नव्हती. परंतु ज्या वेळा अशा विध्वंसक चालू झाल्या गोष्टी त्यामुळे बोलायला लागलं. तर माझी सुद्धा दोघांना विनंती आहे, असं बोलल्यामुळे दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होते. त्यांनी कृपया हे टाळलं तर बरं होईल. साहेब, खरं तर जरांगेंचा अल्टिमेटम आहे तो संपत आलेला आहे. 24 तारीख जवळ आलेली आहे. विशेषतः पाहिलं तर उद्याच्याला त्यांची एक बैठक होते राज्याची. कसं पाहता या बैठकीकडे? याबद्दल शासन गंभीर आहे. आम्ही दिलेल्या वचनाचे आम्हाला पूर्णपणानं स्मरणात आहे. साहेब, सोयाबीन आणि कापूस या संदर्भात सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेले, विशेषतः रविकांत तुपकर यांनी मोर्चा काढण्याचा आता इशारा दिलेला आहे. 19 तारखेला ते मोर्चा काढणार आहे. 15 तारखेपर्यंत ठीक आहे ना शासन. आता आम्ही अवकाळी प्रश्नावर चर्चा चालू आहे. सोमवार मंगळवारी त्याबद्दलची नुकसान भरपाई किती देणार होते हे मुख्यमंत्री जाहीर करतील. त्यामुळे त्यांचं आपापच आंदोलन स्थगित होईल. साहेब, कोल्हापूर महानगरपालिकेला 51 वर्ष पूर्ण झाले, मात्र शहराची हद्दवाढ 1 इंच सुद्धा या तिथे आता तिथे त्या विषयावर बोलू आपण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.